नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर थंडी म्हटलं तर मेथीचे लाडू हे बनवायलाच हवे, कारण प्रत्येक घरोघरी हे मेथीचे लाडू बनवले जातातच. तर हल्ली तर बाहेरून ऑर्डरही घेतो, तर मीही तर हे ऑर्डरचेच मेथीचे लाडू बनवत आहे. तर यासाठी मी काजू आणि बदाम आहेत. काजू मी क्रश करून घेतले, त्यानंतर बदाम मिक्सरला थोडेसे ग्राइंड करून घेतले, तूप टाकून बदाम भाजून घेतले 2-3 चम्मच. त्यानंतर काजू आहेत, काजू भाजून घेतले, बदाम भाजून घेतले. त्यानंतर खोबरं आहे किसलेलं, ते खोबरंही मी थोडंसं भाजून घेतलं. त्यानंतर तीळ आहेत, तीळही छान भाजून घेतले. त्यानंतर खसखस भाजून घेतली. त्यानंतर मग मी हे राजगिराचं पीठ आहे ते घेतलं आणि तेही भाजून घेतलं. तूप घालून घालून सर्व भाजायचे. आणि गव्हाचं पीठ काही जण टाकतात, पण मी राजगिरा पीठ वापरते अजून हेल्दी बनवण्यासाठी. त्यानंतर तीळ वाटून घेतले. त्यानंतर खारीक आहे त्याची पावडर करून घेतली. त्यानंतर तूप घातलं आणि डिंक आहे तोही डिंक फ्राय करून घेतला आणि हे सगळं एकत्र करून घेतलं. त्यानंतर वेलची आहे ती निवडून घेतली आणि एक जायफळ ते मिक्सरला ग्राइंड केलं साखर टाकून. त्यानंतर गूळ आहे तो असा किसून क्रश करून घेतला, कापून घेतला आणि तो गरम करायला तुपातच गरम करायला ठेवला. आणि त्यानंतर मग हे मेथी आहे ती थोडीशी 1 चम्मच मेथी तुपामध्ये मिक्स करून ती मेथी घातली. गूळ गरम केलेला तोही या सर्व मिश्रणामध्ये घालून घेतला. वेलची पावडर, जायफळाची पावडर ती घालून घेतली आणि पुन्हा तूपही घातलं आणि छान सर्व मिक्स करून घेतल्यानंतर मग ह्याचे छान सुंदर लाडू बनवून घेतले.